रेवदंडा येथे असलेल्या एका खासगी सुरक्षा रक्षकाच्या परप्रांतीय सुपरवायझरचा मास्क नुकताच उतरवण्यात आलाय। सिद्धेश म्हात्रे यांनी मनसे स्टाईलने त्याला दणका देत स्थानिकांना सुरक्षा रक्षकाची नोकरी परत मिळवून देण्यास भाग पाडले। त्यामुळे सिद्धेश म्हात्रे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। रेवदंडा परिसरात MCC नावाची खासगी कंपनी असून या कंपनीमार्फत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाते। रेवदंडा परिसरातील 2 जण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते। मात्र परप्रांतीय सुपरवायझरने स्थानिक असल्याचा राग धरून त्यांना कामावरून काढण्याचा प्रयत्न केला। ही बाब मनसेचे सिद्धेश म्हात्रे यांच्या निदर्शनास आली। त्यांनी परप्रांतीय सुपरवायझरची भेट घेऊन त्याला जाब विचारले। त्यावेळी त्याचा मनमानी कारभार दिसून आला। अखेर मनसे स्टाईलने त्या सुपरवायझरला दणका देण्यात आला। त्यानंतर त्याने स्थानिकांना पुन्हा कामावर सुरक्षा रक्षक म्हणून घेण्याचे आश्वासन दिले। सिद्धेश म्हात्रे यांच्यामुळे 2 स्थानिकांना नोकरी परत मिळाली आहे। शाळा टाकत होता, कामावर काढलेली आम्हाला ती चॅनेल मधनं कंपनीतनं। दादाला मी भेट घेतली, दादाला सांगितला विषय की दादा असं आहे। दादाने भेट दिली, त्यांना बोलले 2 गोष्टी काय आहेत ते, तर त्यांनी आम्हाला लगेच जॉईनिंग केली। ते उद्यापासून कामाला या। नमस्कार, मी सिद्धू म्हात्रे। आज हे बघा, हे काका अपंग आहे। आज या लोकांनी या माणसाला तुम्ही कामावर येऊ नका म्हणून सांगितले। परत बोलत होते की इथे स्थानिक माणसं लागणार नाही। मी यांना आव्हान देतो, परत माझ्या स्थानिकांना या लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही। यांना आज आम्ही शांतपणाने सांगितलंय। असं परत या लोकांनी केलं तर मनसे दणका काय असतो ते यांना लवकरच दाखवू आम्ही। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। इथली स्थानिक लोक नको आहेत मला इथे। कोण बोलणार? बोलते स्थानिक लोक इथे मला नको। सिक्युरिटी आणि काय बोलते माहितीये काय तो? सिक्युरिटी सुपर आणि काय बोलते वो एजन्सी वाला। आणि काय बोलते माहितीये का? परत जर तुम्ही जास्त काय नाटकं केली तर मी तुमचे चोरीचे गुन्हे दाखल करेन। तो म्हटलं कहा काय पता नहीं सर, मेरे को भी आइडिया नहीं, पर दिल्ली की एजेंसी है जो कंपनी ने एजन्सी दिली एजन्सी ठीक आहे। स्थानिकांना तुम्ही इथे येऊन असं बोलणार तर कसं काय होणार? नाही, त्याची नाही चुकी। ऐका ना, काही चुकी नाही। मेन ती एजन्सी वाला आहे ना, कोण एजन्सी वाल्याला बघावं लागेल का बोलला असं, काय झालंय ते तो चेतो त्याला ना फोन केला तो बोलला। वो बोला अभी आ रहा है एजन्सी वाला। हाँ, एजेंसी वाला इधर ही आ रहा है। ये हमको भी पता नहीं है सर। कधीपासून होता तू? सर मला रविवारी गेलो इथून 3 वाजता। किती दिवस काम केलं? कुठं येतच होतं? 1.5 महिना मी काम केलं सर, दोघांनी। यांनी 10 अचानक तुम्ही कामावर हे करणं कमी करणं बरं नाही तुला ना? काय सांगितलं त्यांनी? मी गेलो तिथून 3 वाजता गेलो गेल्या रविवारी। तर मी गेलो अर्ध्याला म्हणजे अलिबागच्या मध्ये तर मी पोहोचलेलो सर। नाही ना, आम्हाला हे नाही करणार। आपण बोलतोय, साहेबांना पाठवायला लागतो आम्हाला। मी बी मनशाचाच माणूस। म्हणजे उद्या काय झालं तर उद्या आमची तुम्ही मारायला उचलू। राज ठाकरेंचा साहेबांचाच माणूस आहे मी पण। असं काय आपण मराठी माणसं आहे, प्रेमाने बोलतोय। मराठी माणसं आहे सर, मराठी माणसाला आपण कॉपरेट केलं पाहिजे ना। आता त्याने सांगतोय ना विषय काय आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।